भगवा टिळा लावला म्हणून कब्रस्तानमध्ये हत्या केल्याचा आरोप आहे। काल रात्री अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि आंदोलन मागे घेण्यात आलं। बघूया। ही ठिय्या आंदोलनाची दृश्य अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकातली आहेत। महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या हत्येनंतर संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून आंदोलकांना कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलकांचा रोष काहीसा कमी झाला। शुक्रवारी महापालिकेतील विद्युत विभागात काम करणाऱ्या धीरज परदेशींची कब्रस्तानमध्ये हत्या करण्यात आली। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरच्या दर्या दायरा कब्रस्तानमध्ये धीरज विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी गेला, मात्र भगवा टिळा लावल्यामुळे वाद झाला आणि त्यातून 10 ते 15 जणांनी धीरज परदेशीवर हल्ला केल्याचा आरोप आहे। बेदम मारहाण झाल्यानंतर उपचारासाठी धीरजला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारावेळी मृत्यू झाला। आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3 जण हैदराबादला पळून गेले होते, पण 24 तासात पोलिसांनी त्यांना अटक केली। मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद, सिराज सय्यद अशी आरोपींची नावं असून 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरकारी कामासाठी गेल्याच्या नंतर तिथल्या कुठल्याही लोकांचं त्याचं काही घेणं देणं नसताना त्याच्या कपाळावरती भगवा टिळा बघून त्याला मारहाण केलेली आहे। जसं पुलवामामध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या तशाच पद्धतीनं या मुलाच्या कपाळावरचा भगवा टिळा बघून त्याला मारहाण केलेली आहे। आणि म्हणून पोलीस प्रशासनाकडे आमची मागणी ही आहे की तुम्ही ज्या लोकांना आरोपींना अटक केलेली आहे, काल 5 लोकांना, ती लोक कोण आहेत, त्यांचा या प्रकरणामध्ये रोल काय आहे आम्हाला कळायला पाहिजे। मुख्य जो आरोपी आहे की ज्याच्याविषयी दबक्या आवाजामध्ये लोकांच्या मध्ये चर्चा आहे, मी आता तास दीड तास इथं आल्याच्या नंतर मी लोकांशी बोललो, ते म्हणले मुख्य आरोपी अजून बाजूला आहे, तर पोलिसांनी त्या मुख्य आरोपीला अटक केली पाहिजे। सोमवारी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाळण्यात आला, तर रात्री धीरज परदेशी यांचं पार्थिव पोस्टमॉर्टम करून थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनस्थळी आणण्यात आलं। यावेळी संतप्त आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर धीरज परदेशींवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर पत्नीनं न्यायाची मागणी केली आहे। आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती। चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला। हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आमची। जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता, हे मी गर्वाने सांगते आज पण। माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे। न्यायासाठी मी वाट बघते। माझा नवऱ्याचा जसा जीव गेलाय तसा आरोपींना फाशी मिळालीच पाहिजे। अहिल्यानगरच्या घटनेवरून निलेश चंद्रमुनी यांनी हिंदूंना प्रत्येक घरात भवानीची तलवार ठेवण्याचं वादग्रस्त आवाहन केलंय। धीरज परदेशीला तिलक लावलं म्हणून त्यांनी भाषा आणि बल्ल्यांनी ह्या लँड्यांनी मारलं। तो बघा, आता त्याच्या हातात जर तलवार असती तर त्याला बल्लीने त्याला मारलं, त्याच्या हातात जर तलवार असती तर त्या तिथंच त्यांनी ठार केलं असतं। हिच्यासाठी म्हणतो प्रत्येक घरामध्ये दसेरा असो या नसो, पण प्रत्येक घरामध्ये तलवार असो, ती तलवार घरात ठेवणं अति गरजेचं आहे। पुन्हा मी हिंदूवाला सांगतो की प्रत्येक घरामध्ये एक भवानीची तलवार ठेवा। अहिंसा परमो धर्म म्हणणारे हे सगळे जैन महाराज सुद्धा या भूमिकेत आलेले आहेत।
म्हणजे समाजामध्ये किती प्रचंड मोठा रोष आहे. महाराजांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका योग्य आहे. या भूमिकेचं मी समर्थन करतो. धीरज परदेशींच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 6 जण पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळे नेमकं काय घडलं, 10 ते 15 जणांनी एकट्या धीरज परदेशींना का मारलं, याचा तपास आणि आरोपींचाही शोध पोलिसांकडनं सुरू आहे. कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.